आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आणि महोत्सव अण्णाभाऊ साठे चौक इथं मोठ्या उत्साहात पार पडला। आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ आणि सोलापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक इथं उत्साहात पार पडला। यावेळी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाला प्रारंभ झाला। मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष खंडू बनसोडे, किशोर जाधव, भीमराव गायकवाड, रोहन कामने, बापू गायकवाड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसंच क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। महापालिकेतील कर्मचारी राजाराम भोसले, रमेश चव्हाण आणि उद्यान विभागाचे यल्लप्पा पुजारी यांचा विशेष गौरव करण्यात आला। या प्रसंगी संस्थापक सुरेश पाटोळे, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष खंडू बनसोडे आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। क्रांतिपिता वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारक लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये घडले। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये देखील लहुजी वस्तादांचा खूप मोठा वाटा होता। त्यांनी त्यांच्या तालमीमध्ये आगरकर, चापेकर, उमाजी नाईक, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले असे अनेक योद्धे या लहुजी वस्तादांच्या तालमीमध्ये घडले आणि त्यामुळे लहुजींना वस्ताद म्हणून त्या भागामध्ये ओळखलं जायचं। आणि तिने अखेरपर्यंत वयाच्या 95व्या वर्षापर्यंत त्याने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याने अजन्म अविरत राहिले आणि जगेल तर देशासाठी व मरेल तर देशासाठी अशा पद्धतीचं काम करून लहुजी वस्ताद यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती।